विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील प्रकरण 10वे अभ्यासणार आहोत. हा या विज्ञान 1 मधील शेवटचा चॅप्टर, ज्याचं नाव आहे अवकाश मोहिमा. काय आहेत अवकाश मोहिमा, कशाला म्हणायच्या? या अवकाश मोहिमा प्रकरणामध्ये आपण काय काय शिकणार मित्रांनो? तर अवकाश मोहिमा म्हणजे काय, त्यांची उद्दिष्टे काय होती, किंवा कृत्रिम उपग्रह म्हणजे काय, कृत्रिम उपग्रहांचे वर्गीकरण कसे केलेले आहेत, किंवा कृत्रिम उपग्रहांच्या भ्रमण कक्षा कोणत्या आहेत, तसेच उपग्रह प्रक्षेपक म्हणजे काय, त्याचं कार्य कसं चालतं, आणि पृथ्वीपासून दूर गेलेल्या अवकाश मोहिमा कोणत्या आहेत, या संदर्भामध्ये आपण पूर्णपणे माहिती बघणार आहोत. चला तर बघूया मग अवकाश मोहिमा म्हणजे काय, स्पेस मिशन म्हणजे काय. तर मित्रांनो, मानव जो आहे, या मानवाला जे अज्ञात होतं, म्हणजे माहिती नाही, त्याचं नेहमीच आकर्षण वाटत आलेले आहे, आणि त्याबद्दल जाणून घेणे, त्याची माहिती करून घेऊन आपल्या ज्ञानाची क्षितिजे विस्तारण्याचा तो सतत प्रयत्न करत आलेला आहे. अवकाश आणि त्यातील असंख्य लुकलुकणारे जे तारे आहेत, याचेही त्याला प्राचीन काळापासून कुतूहल वाटलेच असणार. अवकाशात झेप घेण्याचे जे स्वप्न आहे, तो नेहमीच पाहत असणार, आणि व त्यासाठी प्रयत्नशीलही असणार. मग ते शोधून घेण्यासाठी अवकाश मोहिमा ज्या आहेत, ह्या कशा पार पाडल्या गेल्या, कशा पद्धतीने अवकाश मोहिमा ह्या केल्या, त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. तर तंत्रज्ञान आणि विशेषतः अवकाशातील तंत्रज्ञान झालेल्या प्रगतीमुळे काय झालं मित्रांनो, की 20व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये अवकाशयानांची निर्मिती करण्यात आली आणि अवकाश यात्रा करणे शक्य झाले. त्यामुळेच अवकाश यात्रा शक्य झालं, अवकाशयानाची निर्मिती झाल्यामुळे. केव्हा तर 20व्या शतकात. तेव्हापासून हजारो असे पृथ्वी उपग्रह जे आहेत, ते पृथ्वीभोवती परिक्रमा करण्यासाठी विशिष्ट कक्षामध्ये अवकाशात प्रस्थापित केले गेले. आणि याशिवाय सूर्यमालेतील विविध घटक जे आहेत, त्या घटकांचा जवळून अभ्यास करण्यासाठी काही विशिष्ट अशी यंत्रे जी आहेत, ती सूर्यमालेतील विविध घटकाकडे पाठवून अवकाश संशोधन मोहिमा राबवल्या गेल्या मित्रांनो. आणि याच विषयी आपण खाली माहिती बघणार आहोत, की अवकाश मोहिमा ज्या आहेत ह्या दोन प्रकारात त्याचं वर्गीकरण करण्यात आलं. कोणते दोन प्रकार? एक जो प्रकार आहे त्यामध्ये काय केलं, की जे कृत्रिम उपग्रह असतील, ते कृत्रिम उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत प्रस्थापित करायचे, आणि तिथून मग विविध प्रकारचे संशोधन करायचे. तसेच उपग्रहांचा अभ्यास जीवनोपयोगी अशा गोष्टीसाठी उपयोग करून घेणे, हे एक पहिल्या मोहिमेचं उद्दिष्ट होतं. पहिल्या मोहिमेचे उद्दिष्ट कोणते? तर कृत्रिम उपग्रह पृथ्वीच्या कक्षेमध्ये प्रस्थापित करणे आणि तिथून विविध संशोधन करणे. तसेच उपग्रहांचा आपल्या जीवनासाठी, जीवनोपयोगी गोष्टीसाठी उपयोग करून घेणे, हे पहिल्या मोहिमाचे उद्दिष्ट. आणि दुसरे जे मोहीम होते, दुसऱ्या प्रकारचे मोहीम, त्याचे उद्दिष्ट काय? तर सौरमंडल जे आहे, त्या सौरमंडल आणि सौरमंडलाच्या बाहेर जे विविध घटक असतील, त्या विविध घटकांकडे अवकाशाने पाठवायची, आणि अवकाशाने पाठवल्यानंतर त्या घटकांचे जवळून निरीक्षण करायचे व त्यांना जाणून घेणे, हे दुसऱ्या मोहिमेचे उद्दिष्ट असेल. अशा प्रकारे हे अवकाश मोहीम दोन प्रकार वर्गीकरण केलं, आणि त्याचे उद्दिष्टे सुद्धा आपल्याला बघायला मिळाले. मित्रांनो, तुम्हाला हे पण माहिती असेल की अवकाशयानातून अवकाशात जाणारा सर्वप्रथम मानव कोणता? तर तो आहे रशियाचा युरी गागारिन. हा अवकाशयानातून अवकाशात सर्वात प्रथम गेला मित्रांनो. त्याने काय केलं, की अवकाशात गेल्यानंतर त्याने 1961 साली गेल्या आणि पृथ्वीची परिक्रमा त्याने केली. अवकाशयानाने जाणारा पहिला मानव कोणता? तर युरी गागारिन. आणि चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिली व्यक्ती कोणती? तर ती आहे नील आर्मस्ट्रॉंग. 1969 साली चंद्रावरती पाऊल ठेवले या नील आर्मस्ट्रॉंगने, जो अमेरिकेचा होता. आणि भारताच्या बाबतीत विचारलं तर भारताचा राकेश शर्मा जे आहे, हे राकेश शर्मा याने काय केलं, 1984 साली रशियाचा अवकाशयानातून पृथ्वीच्या परिक्रमा केल्या राकेश शर्माने. त्यानंतर सुनीता विल्यम, तुम्ही नाव ऐकलंच असेल, आणि कल्पना चावला, ह्या दोन्ही ज्या आहेत, यांनी अमेरिकेचा नासा या संस्थेच्या अवकाशयानातून अवकाश भ्रमण केले मित्रांनो.
सुनीता विल्यम आणि कल्पना चावला. नासा म्हणजे काय, नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन, हे नासाचं फुल फॉर्म आहे. एक संस्था आहे अवकाशयानातून अशा पद्धतीने या दोन्हीही शास्त्रज्ञाने सुनीता विल्यम आणि कल्पना चावला यांनी अमेरिकेच्या नासामधून अवकाशयानातून अवकाशात भ्रमण केले. अशा पद्धतीने आपल्याला या शास्त्रज्ञांची माहिती करणे सुद्धा गरजेचे आहे. बऱ्याचदा प्रश्न पडतो मित्रांनो की आपला जो भ्रमणध्वनी असतो, भ्रमणध्वनी म्हणजे काय माहिती असेल तुम्हाला, मोबाईल, तर भ्रमणध्वनीला सिग्नल कुठून मिळतं हाही प्रश्न आपल्याला निर्माण व्हायला पाहिजे. भ्रमणध्वनी मनोऱ्यामध्ये तो कुठून येतो, जे दूरचित्रवाणी आहेत, टीव्ही वगैरे, त्यावर कार्यक्रम तुम्ही कशा प्रकारे बघता, त्या संचामध्ये कसं येतं चित्र, अशा पद्धतीचे अनेक किंवा मान्सून ढगांची स्थिती दाखवणारे चित्र कसे येतात हे सगळं आपल्याला कळत असतं विविध प्रकारच्या उपग्रहामुळे मित्रांनो. तर या ठिकाणी चित्र दिले बघा की अवकाश मोहिमांची गरज आणि महत्व काय मित्रांनो. तर अवकाश मोहीम जी आहे की अंतराळ मोहिमाद्वारे काय झालं, प्रक्षेपित केल्या गेलेल्या कृत्रिम उपग्रहामुळे आज जग जे आहे मित्रांनो एक प्रकारचं वैश्विक खेडे झालेलं आहे. हा रिकाम्या जागेत विचार, वैश्विक खेडे झाले. आज आपण क्षणार्धामध्ये जगातील कोणत्याही व्यक्तीबरोबर, कोणत्या भागात असलेल्या व्यक्ती संपर्क साधू शकतो मोबाईलद्वारे, बरोबर ना. किंवा घर बसल्या काय करतो, जगभरातील घडामोडींची माहिती प्राप्त करू शकतो. बघा तुम्ही टीव्हीवरती संपूर्ण माहिती येते, जे पाहिजे ते आपल्याला बघता येतात. इंटरनेटमुळे तर आता इंटरनेटला आंतरजाल म्हणतात. इंटरनेटचं महत्व तर अगदी खूपच वेगळं आहे की सगळ्यांनाच ती माहिती आहे. त्याद्वारे कुठलीही माहिती क्षणार्धात उपलब्ध, काहीही इंटरनेटचा वापर करून काही युट्यूबवर शोधा, गुगलवर शोधा, तुम्हाला पूर्ण माहिती घर बसल्या मिळत असते मित्रांनो. आणि येणाऱ्या नैसर्गिक ज्या आपत्ती आहे त्याची पूर्वसूचना मिळून सुद्धा सतर्क राहणे शक्य झालेले मित्रांनो. हे आपण बघतो अवकाश मोहिमांची गरज आणि महत्व काय आहे. त्याचबरोबर लढाईत शत्रूच्या सैन्याच्या स्थितीबद्दल, ती कशी आहेत, कुठे आहेत, कशी वार करतील, कसा हल्ला करतील या संदर्भात, तसेच भूगर्भामध्ये जमिनीच्या आतमध्ये खनिज पदार्थाचा साठा कुठे आहे हे जाणून घेऊ शकतो आता आपण. बघा एवढं अवकाश मोहिमांचं महत्व आहे मित्रांनो. अवकाश मोहिमांचे असे अगणित फायदे आहेत मित्रांनो, म्हणून आपल्याला अवकाश मोहिमांची गरज आहे. आणि आजच्या अंतरिक्ष तंत्रज्ञानाशिवाय कोणतेही देश प्रगती करू शकणार नाही. जी प्रगती करायची असेल तर आपल्याला अंतरिक्ष तंत्रज्ञान शिकायलाच पाहिजे, जे आपल्याला माहितीच पाहिजे. त्याशिवाय कुठलाही जग प्रगती करू शकणार नाही मित्रांनो. पृथ्वी उपग्रह संदेशवहन बघा या ठिकाणी दाखवलेला आहे की वरती उपग्रह सोडलेला आहे. उपग्रहामधून टावरमध्ये सिग्नल येतात आणि त्या सिग्नल मधून मग आपल्या मोबाईलमध्ये सिग्नल येतात. त्यामुळे आपण कुठल्याही ठिकाणी प्रदेशात सुद्धा मोबाईलद्वारे बोलू शकतो, भ्रमणद्वारे बोलू शकतो. अशा पद्धतीने ही गरज सगळ्यांनाच आहे, म्हणून त्याचे महत्व आहे. आता बघू आपण कृत्रिम उपग्रह, ज्यालाच आर्टिफिशियल सॅटेलाइट म्हणतात, कसे बनवले जातात, काय काय करतात कृत्रिम उपग्रहामध्ये. तर हे आर्टिफिशियल सॅटेलाइट काय आहेत, कोणाला म्हणायचं कृत्रिम उपग्रह ते आपण बघून घेऊ. की ज्याप्रमाणे नैसर्गिक उपग्रह असतो त्याच पद्धतीने कृत्रिम उपग्रह म्हणजे मानवाने तयार केला उपग्रह, मानवनिर्मित यंत्र त्याला म्हणतात. की नैसर्गिक उपग्रहाप्रमाणेच एखादे मानवनिर्मित यंत्र जे आहे तो काय करतो, पृथ्वीची किंवा एखाद्या ग्रहाची नियमित कक्षेत परिक्रमा करीत असेल तर त्याला म्हणतात कृत्रिम उपग्रह. कृत्रिम उपग्रह म्हणजे काय, तर नैसर्गिक उपग्रहाप्रमाणे एखादे मानवनिर्मित यंत्र पृथ्वीची किंवा एखाद्या ग्रहाची नियमित कक्षेत परिक्रमा करीत असेल तर त्याला म्हणायचं कृत्रिम उपग्रह. नैसर्गिक उपग्रह कोणाला म्हणायचं, की पृथ्वीची किंवा एखाद्या ग्रहाची नियमित कक्षा परिक्रमा करणारी खगोलीय वस्तू म्हणजेच नैसर्गिक उपग्रह. कोणाला म्हणायचं नैसर्गिक उपग्रह, पृथ्वीची किंवा एखाद्या ग्रहाची नियमित कक्षेत परिक्रमा करणारी खगोलीय वस्तू म्हणजेच कृत्रिम उपग्रह. तर चंद्र जो आहे हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. रिकाम्या जागेत विचारतात की टिंबटिंब हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे, तर काय, चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह. आणि सौरमंडलातील जे आहेत इतर काही ग्रहांना 51 अधिक नैसर्गिक उपग्रह आहेत मित्रांनो. या ठिकाणी आपण कृत्रिम उपग्रह म्हणजे काय आपण पाहिजे. तर आपला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता,
तर तो आहे स्पुटनिक. बघा हा एक रिकाम्या जागेत विचारला जातो की पहिला कृत्रिम उपग्रह कोणता, तर तो आहे स्पुटनिक. लक्षात राहू द्या. हा जो स्पुटनिक आहे हा रशियाने 1957 साली अवकाशात पाठवला मित्रांनो. आणि आज असे हजारो उपग्रह जे आहेत ते पृथ्वीभोवती परिभ्रमण करत आहे. हे जे उपग्रह आहेत ते सौर ऊर्जा वापरतात सौर ऊर्जेचा वापर करतात. आणि त्यामुळे काय होतं, त्यांच्या दोन्ही बाजूला पंख्यासारखे सौर पॅनल लागलेले असतात. बघा हे या ठिकाणी स्पुटनिक दाखवलेला आहे. हा स्पुटनिक उपग्रह आहे. हे स्पुटनिक उपग्रह जे आहेत काय करतात, सौर ऊर्जा वापरतात. आणि सौर ऊर्जा वापरत असल्यामुळे काय असतं, त्यांच्या दोन्ही बाजूला पंख्यासारखे सौर पॅनल ह्या पद्धतीने असे सौर पॅनल त्याला जोडलेले असतात मित्रांनो. कळालं. आणि पृथ्वीवर येणारे संदेश ग्रहण करण्यासाठी, जे पृथ्वीकडून जो संदेश येईल तो ग्रहण करायचा, ठीक आहे, ग्रहण करण्यासाठी. आणि त्याचबरोबर पृथ्वीकडे संदेश पाठवण्यासाठी, या पद्धतीने संदेश पाठवण्यासाठी काय असतं, त्यावर उपकरणेही बसवलेली असतात. पृथ्वीकडून त्या उपग्रहाकडे आणि उपग्रहाकडून पृथ्वीकडे संदेश पाठवण्यासाठी त्याला उपकरणे बसवलेली असतात. आणि प्रत्येक उपग्रह जो आहे त्या उपग्रहामध्ये त्यांच्या कार्यानुसार लागणारी उपकरणे त्याच्यात असतात मित्रांनो. आणि असा हा स्पुटनिक उपग्रह, आणि या प्रत्येक उपग्रहामध्ये त्यांच्या कार्यानुसार लागणारी उपकरणे जे आहेत ती जोडलेली असतात. अशा पद्धतीने मित्रांनो ही कृत्रिम उपग्रह कार्य करत असतात. लक्षात आलं. त्यातला हा स्पुटनिक उपग्रह. आणि असे जे उपग्रह आहेत हे उपग्रह त्यांच्या कार्यानुसार त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे मित्रांनो. असे अनेक उपग्रह आहेत कृत्रिम. मग कोणकोणते असे उपग्रह आहेत त्याची माहिती आपण बघूया. तर ते जे उपग्रह आहेत एकेकाची माहिती बघू आपण. कोणकोणते उपग्रह आहेत त्यामध्ये पहिला जो आहे इनसॅट हा एक उपग्रह आहे मित्रांनो. इनसॅटचा फुल फॉर्म काय, तर इंडियन नॅशनल सॅटेलाइट हा एक उपग्रह आहे ज्याला इनसॅट म्हणतात. दुसरा जो आहे जीसॅट हा जिओ सिंक्रोनॉमस सॅटेलाइट याला म्हणतात. तिसरा आहे IRNSS इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम हा त्याचा फुल फॉर्म. हे तुम्हाला लक्षात द्यायचं आहे आणि अभ्यास करून घ्यायचा आहे. IRS हा एक सॅटेलाइट उपग्रह आहे, ठीक आहे. IRS चा काय फुल फॉर्म, इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट. नंतर आहे GSLV. कोणता हा GSLV, तर जिओ सिंक्रोनॉमस सॅटेलाइट लॉन्च व्हेकल, याला शॉर्टकट GSLV म्हणतात. आणि नंतर आहे PSLV म्हणजे काय, पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. अशा पद्धतीने विविध असे सॅटेलाइट आहेत, हे उपग्रह जे आहेत हे अवकाशावर आणण्यात आलेले आहेत आणि त्या कार्यानुसार त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. आता यांचं कार्य काय हे जे आपण सॅटेलाइट पाहिले, उपग्रह पाहिले, तर या उपक्रमांची आपण आता त्यांची माहिती बघू, त्यांचे उपयोग बघूया. बघा मग पहिला जो आहे त्याला हवामानासाठी एक उपग्रह आहे, हवामान उपग्रह, त्याला वेदर सॅटेलाइट म्हणतात. कोणता तो, तर त्यासाठी मग त्यामध्ये इनसॅट, जीसॅट हे कशामार्फत प्रक्षेपित केले जातात, तर GSLV मार्फत. यांचं कार्य काय हवामान उपग्रहाचं, की हवामानाचा अभ्यास व हवामानाचा अंदाज वर्तवणे. आपण बघतो ना पावसाळ्यामध्ये अंदाज वर्तवले जातात, पाऊस खूप पडेल किंवा पडणार नाही, वारा येणार का नाही, या संदर्भात हवामानाचा अंदाज दर्शवण्यासाठी या हवामान उपग्रहाचा वापर केला जातो. आणि ते कोणते उपग्रह आहेत, मग त्यांचे इनसॅट आणि जीसॅट कोणामार्फत प्रक्षेपित केले जातात, GSLV मार्फत. दळणवळण उपग्रह हे त्यांच्या कार्यानुसार त्यांची वर्गवारी केलेली, म्हणजे उपग्रहाचे प्रकार पाडले. कम्युनिकेशन सॅटेलाइट कोणते, ते सुद्धा इनसॅट आणि जीसॅट आहे. त्याचं प्रक्षेपण कसं केलं जातं, GSLV मार्फत. मग दळणवळण उपग्रह जे आहे त्यांचा उपयोग काय, याचं कार्य काय, तर जगभरातील वेगवेगळ्या प्रकारच्या प्रदेशामध्ये काय होतं, विशिष्ट लहरीद्वारे संपर्क प्रस्थापित करणे. विविध लहरी पाठवून कम्युनिकेशन, दळणवळण, देवाणघेवाण, फोनवर बोलणे, इतर गोष्टी ज्या आहेत ह्या कम्युनिकेशन सॅटेलाइट मार्फत. त्यासाठी सॅटेलाइट कुठे वापरतात, इनसॅट आणि जीसॅट, ते पण GSLV मार्फत त्यांचं प्रक्षेपण केलं जातं. तिसरा आहे ध्वनिचित्र प्रक्षेप उपग्रह, ब्रॉडकास्ट सॅटेलाइट त्याला म्हणतात. हे सुद्धा इनसॅट आणि जीसॅट मार्फतच आपल्याला दिसत असतात. उदाहरणार्थ दूरचित्रवाणी कार्यक्रम, म्हणजे कार्यक्रम कुठेही चालू असला तरी आपण घर बसल्या आपल्या टीव्ही मध्ये तो कार्यक्रम बघू शकतो. ते बघायचं कारण काय,
कोणामार्फत हे होत असतं, तर या इनसॅट आणि जीसॅट मध्ये. नंतर आहे दिशादर्शक उपग्रह, ज्याला नेव्हिगेशन सॅटेलाइट म्हणतात. यासाठी कोणता प्रक्षेप वापरतात, तर IRNS आणि PSLV, जे पृथ्वीवरील कुठल्याही ठिकाणचे भौगोलिक स्थान म्हणजे त्या स्थानाचा अत्यंत अचूक अक्षांश आणि रेखांश निश्चित करण्यासाठी या दिशादर्शक उपग्रहाचा वापर केला जातो मित्रांनो. आणि नंतर आहे नैसर्गिक सैनिकी उपग्रह कोणता, मिलिटरी सॅटेलाइट. हा स्पेशली मिलिटरीसाठी केलेला असतो आणि हा जो आहे हा संरक्षण दृष्टिकोनातून भूप्रदेशावरील माहिती संकलन करतो, सैनिकी सॅटेलाइट. पृथ्वीवरील निरीक्षक उपग्रह जो आहे अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट, हा IRS आहे, ज्याचा प्रक्षेपक PSLV आहे. मग पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जंगल, वाळवंटे असतील, सागर किंवा ध्रुव प्रदेशात बर्फ यांचा अभ्यास, तसेच नैसर्गिक जे काही संसाधन त्यांचा शोध व्यवस्थापन करणे, महापूर, ज्वालामुखी, उद्रेक असा झाला असेल तर अशा आपत्तीमध्ये निरीक्षण आणि मार्गदर्शन करण्याचं काम हे पृथ्वीवरील निरीक्षक उपग्रह करत असतात. अशा पद्धतीने हे उपग्रहाचे प्रकार मित्रांनो. ठीक आहे, उपग्रहाचे प्रकार तुम्हाला कळाले असेल त्यांच्या कार्यानुसार. ठीक आहे. आणि आता पुढे आपण बघणार आहे ते म्हणजेच की भूपृष्ठापासून कृत्रिम उपग्रह जे आहे यांची भ्रमण कक्षाची उंची किती आहे, त्या उंचीनुसार त्यांचे वर्गीकरण केलेले मित्रांनो. भूपृष्ठापासून कृत्रिम उपग्रहांची उंची किती आहे त्यानुसार सर्वसाधारणपणे त्या कक्षांचं वर्गीकरण केलं. तर पहिला आहे त्या म्हणजे उच्च कक्ष. हे कसं पाडलं तर त्या उपग्रहाची उंची किती आहे याला हाय अर्थ ऑर्बिट्स म्हणतात. म्हणजे काय, भूपृष्ठापासून यांची उंची किती असते बघा, 35,780 किलोमीटर. मग उच्च कक्षा कोणाला म्हणायचं की ज्या उपग्रह भ्रमण कक्षाची भूपृष्ठापासून जी उंची किती असेल 35,780 किलोमीटर किंवा जास्त असेल त्या कक्षाला काढायचं उच्च कक्षा. उच्च कक्षा कोणाला म्हणायचं, ज्या भ्रमण कक्षांची पृष्ठभागापासून जी उंची ही 35,780 असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल त्याला म्हणायचं उच्च कक्षा. उदाहरणार्थ भूपृष्ठापासून 35,780 किलोमीटर एवढ्या उंचीवर असलेल्या उपग्रहाला पृथ्वीभोवती प्रदक्षिणा पूर्ण करायला जवळपास किती वेळ लागतो, 24 तास. आपल्याला माहिती आहे की पृथ्वीला सुद्धा स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करायला 24 तास लागतात. आणि या उपग्रहांची कक्षा जर विषुववृत्ताला समांतर असेल तर पृथ्वीला स्वतःभोवती परिभ्रमण करण्यास लागणारा कालावधी, उपग्रहाला पृथ्वीभोवती परिभ्रमण करणारा कालावधी जो आहे हा एकच असल्याने पृथ्वीचा सापेक्ष हा उपग्रह अवकाशात जणू काही स्थिरच आहे असा भास होतो. म्हणजेच एका गतीने समांतर चालत असलेल्या वाहनातील प्रवाशांना शेजारील वाहन स्थिर असल्याचा भास होतो. आपल्याला माहिती आहे, एखाद्या बसमध्ये चाललोय तर ती शेजारची एकाच गतीने दोन्ही बस असतील तर एका बसमधील व्यक्तीला वाटतं की शेजारची बस थांबलेली आहे, बरोबर ना, स्थिर आहे असा भास होतो. तसेच इथं घडतं की म्हणून अशा उपग्रहाला म्हणतात भूस्थिर उपग्रह. ठीक आहे, म्हणजेच अशा पद्धतीने हे जे भूस्थिर उपग्रह आहेत ह्यांची कक्षा किती असते, उच्च कक्षा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 35,780 किलोमीटर. नंतरची कक्षा आहे मध्यम कक्षा, त्याला मीडियम अर्थ ऑर्बिट म्हणतात. या भूपृष्ठापासून त्याची उंची किती असते, 2000 किलोमीटर ते 35,780 किलोमीटर. याची व्याख्या काय लिहिणार मग की ज्या उपग्रह भ्रमण कक्षाची उंची ही भूपृष्ठापासून 200 किलोमीटर ते 35,780 किलोमीटरच्या दरम्यान असते अशा कक्षांना काय म्हणतात, मध्यम कक्षा. लक्षात, म्हणजे भूस्थिर उपग्रह जे आहेत हे विषुववृत्ताच्या अगदी वर परिभ्रमण करत असतात. त्यामुळे उत्तर किंवा दक्षिण ध्रुवीय प्रदेशांचा अभ्यास करण्यासाठी ते फारसे उपयुक्त ठरत नाहीत. ठीक आहे, या ठिकाणी लक्षात ठेवणार. आणि काही उपग्रह जे आहेत हे भूपृष्ठापासून जवळपास 20,200 किलोमीटर उंचीवर वर्तुळाकार कक्षेने भ्रमण करतात आणि अशा दिशादर्शक उपग्रह या कक्षामध्ये भ्रमण करत असतात. ही झाली मध्यम कक्षा. आणि नंतर आहे निम्न कक्षा, लो अर्थ ऑर्बिट याला म्हणतात. याची भूपृष्ठापासून उंची किती असते, 180 किलोमीटर ते 2000 किलोमीटर. ज्या उपग्रह भ्रमण कक्षांची भूपृष्ठापासूनची उंची 180 किलोमीटर ते 200 किलोमीटर असते अशा कक्षांना काय म्हणणार, निम्न कक्षा. ठीक आहे,
आणि अशा पद्धतीने की हे जे हवामानासाठी वापरलं जाणारं उपग्रह आहे ते निम्न कक्षामध्ये भ्रमण करत असतात मित्रांनो, आणि त्यांच्या या कक्षांच्या उंचीनुसार जवळपास 90 मिनिटात त्यांची एक परिभ्रमण पूर्ण होते. अशा पद्धतीने हे जवळपास असणारे जे हवामान अभ्यासासाठी लागणारे उपग्रह हे या कक्षेत असतात 180 ते 2000 किलोमीटर. ठीक आहे. अशा पद्धतीने ह्या वेगवेगळ्या भूपृष्ठापासून कृत्रिम उपग्रहाची भ्रमण उंची किती आहे यानुसार त्याचे वर्गीकरण करण्यात आले होते. ठीक आहे, हे तुम्हाला कळालेलंच असेल. आता आपण बघणार पुढे की उपग्रह प्रक्षेपक कसे असतात. हा छान मुद्दा आहे, नेहमी आपल्याला अभ्यासण्यासारखा. त्याला सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल म्हणतात मित्रांनो. तर उपग्रह म्हटल्यानंतर त्याच्या निर्धारित कक्ष स्थापित करण्यासाठी काय होतं, उपग्रह प्रक्षेपांचा उपयोग केला जातो. ठीक आहे. उपग्रह जो आहे तो त्याच्या निर्धारित कक्षामध्ये स्थापन करायचा असेल तर त्यासाठी काय वापरतात, उपग्रह प्रक्षेपक. त्याला सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल म्हणतात. ठीक आहे. आणि मग उपग्रह प्रक्षेपाचे कार्य कसे चालते, तर न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमावर आधारित आहे मित्रांनो. प्रक्षेपक जे आहे, प्रक्षेपक विशिष्ट प्रकारचे इंधन वापरले जाते. आपल्याला माहिती की प्रक्षेपामध्ये विशिष्ट प्रकारचे इंधन वापरतात आणि या इंधनाचा ज्वलन झाल्यामुळे काय होतं, वायू तयार होतो आणि हा जो वायू हा उष्ण असल्यामुळे काय होतो, प्रसरण पावतो. बरोबर. आणि त्या प्रक्षेपाच्या शेपुटाकडून प्रचंड वेगाने बाहेर पडत असतो. याची प्रतिक्रिया म्हणून काय होतं, प्रक्षेपकावरती रेटा थ्रस्ट कार्य करत असतो आणि प्रक्षेपाला जो रेटा लावला जातो त्यामुळे प्रक्षेपक हा अवकाशात झेपावतो. बघा कशी क्रिया चालते की प्रक्षेपक जर उपग्रह प्रक्षेपाचं कार्य कसं चालतं, न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमानुसार. मग प्रक्षेपामध्ये काय केलं जातं, विशिष्ट प्रकारचं इंधन वापरलं जातं. बरोबर. आणि ते जे इंधन आहे ते इंधनाचं ज्वलन केलं जातं. इंधनाचं ज्वलन झालं की वायू तयार होतो. बरोबर. तो वायू अतिशय उष्ण असतो. उष्ण असल्यामुळे तो प्रसरण पावतो आणि प्रसरण पावल्यामुळे काय होतं, त्या प्रक्षेपाच्या शेपटाकडून तो बाहेर पडतो आणि याची प्रतिक्रिया म्हणून काय होतं, त्या प्रक्षेपावरती रेटा बसवलेला असतो आणि तो कार्य करतो. प्रक्षेपकाला जो रेटा लावला जातो त्यामुळे प्रक्षेपक अवकाशात झेपावत असतो. अशा पद्धतीने त्या प्रक्षेपाचं कार्य हे चालत असतं. मग उपग्रह जो आहे किती वजनाचा आहे आणि तो किती उंचीवर प्रक्षेपित करायचा आहे यानुसार प्रक्षेपाच्या आराखडा ठरवला जातो. मग प्रत्येक प्रक्षेपाला लागणारे इंधनही यावरून ठरत असं किती उंचावर जायच्या नुसार. एकंदरीत काय की प्रक्षेपामध्ये इंधनाचे वजन खूप जास्त असते, त्यामुळे प्रक्षेपक उडताना त्याच्या भोवती इंधनाचे वजन खूप वाहून न्यावं लागतं वरपर्यंत, कारण वर जाण्यासाठी इंधन लागतं. मग यासाठी काय करतं, टप्प्याटप्प्याने बनलेले प्रक्षेपक वापरले जातात. ठीक आहे. आणि या कृतीमुळे काय होतं, प्रक्षेपकाने उड्डाण केल्यानंतरच्या टप्प्या ज्या आहेत टप्प्याटप्प्याने वजनही कमी करता येतं. उदाहरणार्थ समजा आपण एखादा 2 टप्प्याचा प्रक्षेपक आहे समजूया. लक्ष द्या. समजा हा एक प्रक्षेपक दाखवलाय आपल्याला, हा मोठा प्रक्षेपक आहे. 2 टप्प्याचं आपलं उदाहरण दिले. या ठिकाणी अनेक टप्पे आहेत. या ठिकाणी बघा 4 टप्प्याचा आहे. हा 1 टप्पा, हा 2 टप्पा, हा 3 टप्पा आणि 4 टप्पा. मात्र उदाहरण आपल्याला 2 टप्प्याचं दिले. मग प्रक्षेपक जेव्हा वरती उडेल तेव्हा काय होतं की प्रक्षेपकाच्या उडाणासाठी काय होतं, पहिल्या टप्प्यातील इंधन जे या ठिकाणी इंधन भरलेलं आहे, एवढं इंधन भरलेलं असतं आणि इंजिन सुद्धा वापरलं जाते यासाठी. मग प्रक्षेपाला ठराविक उंची प्राप्त करून देते इंधन आणि इंजिन. बरोबर. या पहिल्या टप्प्यातील इंधन संपले की वापर झाला, या पहिल्या टप्प्यातील इंधनाचा वापर झाला. बरोबर. संपलं की त्याची टाकी जी ही रिकामी होऊन जाते. बरोबर. आणि रिकामी टाकी झाली व इंधन सुद्धा प्रक्षेपातून मुक्त होतो आणि समुद्रामध्ये निर्जन ठिकाणी एवढा भाग तुटतो आणि खाली पडत असतो. बघा झालं. म्हणजे त्यातलं वजन इंधन वापरलं गेलं, इंधन वापरलं तिथलं इंजिन सुद्धा त्याचे काम संपतं आणि तो मुक्त होऊन समुद्रात निर्जन ठिकाणी पडतो. याचा फायदा काय की पहिल्या टप्प्यातील इंधन जे आहे संपतात, दुसऱ्या टप्प्यातील इंधन प्रज्वलित होतं. हा संपला की हा पुढचा प्रज्वलित होऊन जातो. बरोबर. आणि दुसऱ्या टप्प्यातील इंधन प्रज्वलित झालं. आता मात्र काय होतं, प्रक्षेपात फक्त दुसरा टप्पाच राहिला आणि त्याचं वजनही कमी झालेलं असतं. म्हणजे 2 टप्प्याचं असेल तर पहिल्या टप्प्यातलं इंधन संपून जातं, पहिला टप्पा आणि दुसराच राहून जातो. म्हणजे तिथं वजनही कमी होऊन जातं. म्हणून काय होतं, याचा वेग आणखी जोरात वाढतो. ठीक आहे. अधिक वेगाने प्रवास करू शकतो. बहुतेक सर्व प्रक्षेपाच्या 2 किंवा अधिक टप्प्याने बनलेले असतात मित्रांनो. या ठिकाणी किती टप्पे आहेत बघा. हा पहिला टप्पा संपला, इथलं इंधन वापरलं गेला, ती टाकी खाली पडून जाते. मग त्याचं वजन कमी होतं म्हणून त्याला वेग प्राप्त होतो.
लागली दुसरा टप्पा जो आहे आम्हाला इंधन पेट घेते मग प्रज्वलित होते. इथलाही टप्पा वापरला गेला, इंधन वापरलं गेलं, हा इथून खाली पडतो समुद्रामध्ये. परत वजन कमी होतं आणि याचा वेग आणखी वाढत जातो. अशा पद्धतीने तिसरा टप्पा बी खाली पडतो, चौथा टप्पाही खाली पडतो आणि शेवटी उपग्रह ज्या ठिकाणी आपल्याला ते प्रक्षेपित करायचं आहे त्या ठिकाणी जाऊन तो प्रक्षेपित करता येतो. अशा पद्धतीने या उपग्रहामध्ये जोडलेले जे काही इंधन असतं ते टप्प्याटप्प्याने आपल्याला वजनही कमी करतात आणि एखादा प्रक्षेपक हा वरपर्यंत नेता येतो. हे तुम्हाला कळालेलंच अशा पद्धतीने मित्रांनो उपग्रह प्रक्षेपक हे केले जातात, हे तुम्हाला कळालं असेल. ठीक आहे. असा हा आपला विज्ञान 1चा 10वा पाठ संपत आलेला आहे. त्यातला शेवटचे काही मुद्दे आपण बघूया. त्यामध्ये आहे चंद्र मोहिमा. अनेक मोहिमा पाठवल्या इतरही, त्यामध्ये चंद्र मोहीम बघूया. त्यानंतर मंगळ मोहीम बघणार आहे आपण. तर चंद्र जो आहे आपल्याला सर्वात जवळची खगोलीय वस्तू आहे मित्रांनो. रिकाम्या जागेचा प्रश्न विचारता की टिंबटिंब हा सर्वात जवळची खगोलीय वस्तू आहे सूर्यमालेत, तर ती काय, ती चंद्र. आणि सूर्यमालेतील घटकांकडे पाठवलेल्या मोहिमामध्ये चंद्र मोहिमा सर्वात पहिल्या अंतराळात मोहिमा होत्या मित्रांनो, कारण तो जवळ आहे. आणि अशा ज्या मोहिमापर्यंत आतापर्यंत अनेक देशांनी ह्या मोहिमा राबवल्या, त्यामध्ये मग कोणकोणते, सोव्हिएत, त्यानंतर अमेरिका, युरोपियन देश, चीन, जपान व भारताद्वारे अनेक अशा मोहिमा राबवल्या गेल्या चंद्रावर. मग सोव्हिएत युनियनने काय केलं, पाठवलेल्या लुना ही मालिकेतील अवकाश यानाने चंद्राजवळ पोहोचली होती. सोव्हिएत युनियनने पाठवलेली लुना. आणि 1959 मध्ये प्रक्षेपित केलेली ही लुना 2 आहे. असे हे पहिले यान होते जे सोव्हिएत युनियनने पाठवले. तेव्हापासून ते आतापर्यंत म्हणजे 1976 पर्यंत पाठवलेल्या 15 यानांनी चंद्राचे रासायनिक विश्लेषण केले होते आणि त्यांचे गुरुत्व, घनत्व, चंद्रापासून निघालेल्या प्राणांचे मापन केले या 15 यानांनी. आणि अंतिम 4 यानांनी काय केलं, चंद्रावर उतरून तेथील दगडांचे नमुने घेतले, पृथ्वीवरील प्रयोगशाळेमध्ये अभ्यासासाठी आणलेले आहे. आणि या मोहिमा मानव रहित होत्या, त्यामुळे मानव. ठीक आहे. अशा पद्धतीने चंद्र मोहिमा राबवल्या गेल्या. अमेरिकेने देखील काय केलं, 1962 ते 72 मध्ये चंद्र मोहिमा राबवल्या अमेरिकेने सुद्धा. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे काय, त्यांच्या काही यानाद्वारे मानवही चंद्रावर उतरवला त्याने. जुलै 1969 मध्ये त्याने नील आर्मस्ट्रॉंग हा चंद्रावर पाऊल ठेवणारा प्रथम मानव ठरला मित्रांनो, जो अमेरिकेने पाठवला. सन 2008 मध्ये आणखी काय केलं, भारतीय अंतराळ संशोधन संस्था जे इस्रो ज्याला म्हणतात, या संस्थेने चंद्रयान 1 हे यशस्वी प्रक्षेपण केलं व हे यान चंद्राच्या कक्षेत प्रस्थापित केलं. वर्षभर त्या यानाने पृथ्वीवरील माहिती पाठवली मित्रांनो, पृथ्वीवर माहितीवरून पाठवत राहील. आणि यामुळे म्हणजे सर्वात महत्वाचा शोध म्हणजे काय, की चंद्रावर पाण्याचे अस्तित्व आहे हे शोधून काढणारा भारत हा प्रथम देश. भारत हा प्रथम असा देश आहे की त्याने चंद्रावरती पाणी आहे हे शोधून काढले. अशा पद्धतीने चंद्रा मोहिमा झाल्या. आणि नंतर आहे मंगळ मोहीम. मग चंद्रानंतर पृथ्वीला दुसरी जवळची वस्तू कोणती, तर मंगळ. लक्षात असू द्या काय, चंद्रानंतर पृथ्वीला दुसरी जवळची खगोलीय वस्ती कोणती, तर मंगळ. मंगळाकडे अनेक राष्ट्रांनी याने पाठवले, परंतु ही मोहीम अवघड असल्याने काय झालं, त्यातील जवळजवळ अर्ध्या मोहिमा यशस्वी होऊ शकल्या नाहीत. मात्र आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे भारताला की अशी कामगिरी इस्रोने केली आहे. इस्रोने अत्यंत कमी खर्चात नोव्हेंबर 2013 मध्ये प्रक्षेपित केलेले जे मंगलयान आहे हे सप्टेंबर 2014 मध्ये मंगळाच्या कक्षेत प्रस्थापित केले. बघा, अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे की आपल्या इस्रोने काय केलं, कमी खर्चामध्ये नोव्हेंबर 2013 मध्ये प्रक्षेपित केलेले मंगलयान सप्टेंबर 2014 मध्ये मंगळाच्या कक्षेत प्रस्थापित केले व त्याने मंगळाचा पृष्ठभाग व वायुमंडल याबद्दल महत्वाची माहिती पाठवली. अशा पद्धतीने आपल्या भारताने खूप असे संशोधन केले आणि महत्वाचे यान हे मंगळावरती पाठवले. आणखी तुम्हाला हे माहिती असेल मित्रांनो की अनेक जे शास्त्रज्ञ आपले होऊन गेले, त्यामध्ये राकेश शर्मा जो आहे, जे चित्र तुम्हाला दिसत असेल की राकेश शर्मा याने काय केलं, अंतराळात जाणारा पहिला भारतीय. त्याने भारत, रशिया,
यांचं संयुक्त अवकाश कार्यक्रमांतर्गत 2 रशियन अंतराळ संशोधकासमवेत अवकाशात झेप घेतली. त्या ठिकाणी ते 8 दिवस वास्तवात होते अंतराळामध्ये. जे राकेश शर्मा हा 8 दिवस अंतराळामध्ये राहिलेला होता. जे पहिले भारतीय ज्याने अंतराळात गेले. त्यानंतर आहे कल्पना चावला, की पंजाबमधून एरोनॉटिक्सची जी अभियांत्रिकी पदवी आहे ती घेतली आणि 1988 मध्ये कोलोरॅडो विद्यापीठातून डॉक्टरेट ही पदवी घेतली. आणि संशोधन मोहिमेदरम्यान काय केलं, कल्पना चावल्याने 336 तास अंतराळामध्ये 1 फेब्रुवारी 2003 ला अंतराळातून पृथ्वीवर परत येताना कोलंबिया अवकाशयानात स्फोट झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. फार वाईट घटना घडली कल्पना चावल्याच्या बाबतीत. आणि नंतर सुनीता विल्यम हे 2006 मध्ये डिस्कव्हरी मधून प्रथम अंतराळात इंटरनॅशनल स्पेस स्टेशन येथे प्रवास व 29 तास शटल बाहेर काम केले. 192 दिवस अवकाशात राहण्याचा विक्रम सुनीता विल्यमने केला. अशा पद्धतीने महत्वाचे शोध आणि अंतराळ जाण्याचं काम राकेश शर्मा, कल्पना चावला, विनीता विल्यम यांनी. असा हा आपला पूर्ण प्रकरण संपलेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ बघताना पूर्णपणे बघा, जेणेकरून तुम्हाला त्याचं पूर्णपणे ज्ञान होईल. आणि आवडला व्हिडिओ तर शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, धन्यवाद.